सर्वांना जय महाराष्ट्र। आज शिवसेनेची महिला सेना ही आज आपल्याला इथे भेटायला आलेली आहे। आमच्याबरोबर आहेत आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसीताई आणि आमच्या आमदार आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषाताई कायंदे आणि मी शीतल म्हात्रे। खरं तर आज प्रेस घेण्याची खरी महत्त्वाचा मुद्दा असा होता की माननीय शिवसेनेचे नेते, मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच पद्धतीने माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महिला सेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शिव दुर्गा संवाद यात्रा ही सुरू करत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन महिला सेना कशा पद्धतीने वाढवता येईल याच्यासाठी हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा, हा दौरा कसा असणार आहे, कशा टीम्स बनवलेल्या आहेत आणि कुठे कुठे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जाणार आहोत। 15 तारखेपासून म्हणजे येत्या 15 तारखेपासून 15 जूनपासून हा महाराष्ट्रव्यापी दौरा ही महिला सेना सुरू करत आहे आणि याची माहिती, पुढील माहिती या माननीय डॉक्टर मनीषाताई कायंदे या देत आहेत। धन्यवाद। सर्वांना जय महाराष्ट्र। हा अतिशय एक महत्त्वाचा दौरा महिला सेनेने ठरवलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे अविरत फिरत असतात आणि महाराष्ट्रातला एक असा नेता की जे 24/7 काम करतात आणि त्यांचाच कित्ता गिरवत महिला सेना ही आम्ही कुठेही मागे नाही। आपल्याला माहिती आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे देखील 2 मोठे दौरे झालेले आहेत आणि त्याच पाठोपाठ आता महिला सेना जी आहे ते आम्ही शिवदुर्गा शिवसंवाद दौरा आखलेला आहे त्यांच्या सूचनेनुसार आणि या दौऱ्यात च्या समन्वयक जे आहेत ते आमच्या नेत्या माननीय मीनाताई कांबळी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये 3 टीम तयार झालेल्या आहेत। तर एका टीममध्ये मी स्वतः, त्याच्यानंतर आशा मामेडी, शिल्पा देशमुख, श्रीमती ज्योती मेहर, सुवर्णाताई करंजे आणि सुलभा उबाळे या सर्व उपनेते आहेत। दुसऱ्या टीममध्ये तर ही पहिली टीम जी आहे ती पहिले छत्रपती संभाजीनगरला जाईल, त्यानंतर अहिल्यानगर आणि नंतर परभणी। दुसऱ्या टीममध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे खासदार, त्यामध्ये मग कला शिंदे उपनेत्या, विजयाताई पोटे उपनेत्या, प्रीती बंड या पण उपनेत्या आहेत अमरावती विभागातून, संगीता ठोंबरे या देखील आहेत, त्यानंतर आणि श्रीमती शायना ताई एनसी आमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राष्ट्रीय सचिव ह्या जाणार आहेत। यांचा दौरा असेल नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड अशा प्रकारचा दौरा असणार आहे। तिसऱ्या टीममध्ये शीतलताई म्हात्रे, त्यानंतर तृष्णाताई विश्वासराव ज्या आपण उपनेत्या आणि BST चेअरमन आहेत मुंबईत, संजनाताई घाडी या उपनेत्या आहेत, निर्मलाताई गावित माजी आमदार आहेत, त्यानंतर सुशीबेन शाह या आमच्या प्रवक्त्या आहेत आणि श्रीमती राजेश्री हेमंत पाटील या आपल्याला माहीत आहे की त्या लोकसभा यवतमाळ वाशिम लढलेल्या होत्या आणि स्वतः एक उद्योजिका आहेत आणि गोदावरी अर्बनच्या त्या चेअरमन पण आहे बँकेच्या। तर हा दौरा 15, 16, 17 जूनपासून आहे। हा जो दौरा आहे हा पूर्ण महाराष्ट्रव्यापी आहे। या दौऱ्याचं उद्दिष्ट काय आहे, आम्ही तळागाळातल्या महिलांपर्यंत म्हणजे जिल्हा प्रमुख पासून महिला आघाडीच्या ते थेट ज्या आमच्या शाखा प्रमुख आहे या सगळ्या तिथे असणार आहेत। आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना च्या वेळा देखील महिला आघाडीने अशाच प्रकारचा दौरा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरलो, लाडक्या बहिणींशी संवाद साधला आणि त्यांचे विषय समजून घेतले। आता या दौऱ्याचं उद्दिष्ट जे आहे ते मीनाताई कांबळी आपल्याला सांगतील। सर्वांना नमस्कार। एक मिनिट हा करतो त्याला सरकू दे। येत आहेत आता सुरू झालं, पण ठीक आहे, आल्यावर तर पाहिजे कोण येतं।
त्यांना सांगितलं. सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आत्ताच आमच्या दोन भगिनींनी सांगितलं की येणाऱ्या 15 जूनपासून महिला आघाडीच्या वतीनं शिवसंवाद दौरा याचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा शिवसंवाद दौरा आखलेला आहे. आणि आता मनीषाताईंनी सांगितलं, यापूर्वीसुद्धा आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असाच दौरा केला होता आणि हा दौरा त्यावेळेला सुद्धा यशस्वी झाला आणि आत्ताही हा दौरा यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. दुसरी गोष्ट, या दौऱ्याचा उद्देश असा आहे, गेल्या 4 वर्षापासून शिवसेनेत एवढी काही भरती होते आहे, सगळे प्रवेश घेत आहेत. एक दिवसाआड नंदनवन बंगल्यावर ठाण्याला सातत्याने प्रवेश चालू आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आघाडीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ही महिला आघाडी नवीन भरती झालेल्या महिलांना विविध प्रकारची पदं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहेत आणि ती इतरांच्या सांगण्यावरून नाही, तर प्रत्यक्षात आमच्या सर्व उपनेत्या, प्रवक्त्या आणि प्रमुख कार्यकर्त्या ह्या त्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत आणि त्यातून चांगल्या महिलांची निवड त्या ठिकाणी केली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्याला चांगल्या जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख पासून ते अगदी शाखा प्रमुखापर्यंत सर्कल प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख या सर्वाची बांधणी या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता आमच्या सर्व रणरागिणी सज्ज झालेल्या आहेत आणि या दौरा हा पूर्णपणे यशस्वी होईल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. मी सांगते, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शायनाताई बोलतील, नंतर ज्योतिताई पण आत्ताच या प्रेस कॉन्फरन्सला जॉईन झालेल्या आहेत, तर त्या दोघी पण त्या पण नंतर बोलतील. जय महाराष्ट्र। आप सबको पता है कि हमारे लाडके नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे ने हमेशा महिलाओं के लिए प्रतिबद्ध रह के ये ठाना है कि लाडकी बहन को मौका मिलना चाहिए। सर्वप्रथम मैं यहाँ हमारे लाडकी बहन और लाडकी नेत्री आदरणीय शीतलताई मात्रे, मनीषाताई, मीनाताई, ज्योतिताई और मैं स्वयं ये कहना चाहते हैं कि शिवसेना एक एक रणरागिनी को आह्वान देते हैं कि पूरे महाराष्ट्र में आप तैयारी कीजिए, क्योंकि अब आपका वक्त आएगा। ये दौरा के निमित्त हम एक एक इलाके से वो रणरागिनी को चुनने वाले हैं जो सही मायने में आदरणीय एकनाथ जी शिंदे और हमारे युवा नेता जिनके नेतृत्व में हम आगे जा रहे हैं डॉक्टर श्रीकांत शिंदे के साथ काम करें। जब हम माँ दुर्गा की बात करते हैं तो क्या याद आता है? Somebody who is a creator, a protector and who takes us forward. Giving that message to everyone across Maharashtra, 50% of the electorate are women. When we talk about Nari Shakti Vandan, it is that opportunity that women are waiting for. We are not here as tokens. We do not want 1 or 2 tickets. We want our birthright, and that is what respected Eknath Ji Shinde is committed towards. There are very few leaders in Maharashtra who actually walk the talk and respect the cause of women. He has given women opportunity in the assemblies. He has sent our own Jyoti Tai as a Rajya Sabha Sansad.
He has given our very own Manisha Tai an opportunity in the Vidhan Parishad. We are all obliged to leaders like Meena Tai and Sheetal Tai who have given us an organizational opportunity. But I think what we need to understand is that very few political parties who walk the talk. We don't want those 1 and 2 and 3 tickets. Here on, we have faith in our Prime Minister, and at the brink of a Nari Shakti Vandan, our leader Eknathji Shinde and Dr. Shrikant Shinde have had the vision to send a team of women warriors to discover all those untold stories all across Maharashtra and give them the plank of Shiv Sena and give them the plank to come into actual public service. This is an opportunity which every rural woman is waiting for. Jai Hind, Vande Mataram, Jai Maharashtra. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र. आमच्या नेत्या सन्माननीय मीनाताई कांबळी, सन्माननीय आमदार मनीषाताई कायंदे, आदरणीय राष्ट्रीय सचिव शायनाताई, सन्माननीय उपनेत्या शीतलताई म्हात्रे, शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते, संसदीय गटनेते, अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून जो शिवसंवाद महिला दौरा 15 तारखेपासून शिवसेनेच्या सर्व रणरागिणींच्या नेतृत्वामध्ये सुरू होणार आहे, त्याची आपणा सर्वांना कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आतापर्यंत आदरणीय मीनाताई, शीतलताई, मनीषाताई, शायनाताई यांनी ज्या संदर्भातलं निवेदन केलं, अगदी त्याच विचारधारेला पुढे नेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगू शकते की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांच्या कल्याणासाठी जेवढे निर्णय झाले तेवढे खचितच दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झाले असतील. लाडक्या बहिणींचा निर्णय असेल, सरकारी कागदावरती आईचं नाव लावण्याचा निर्णय असेल, लाडकी लेक असेल, किंवा मग महिला बचत गटांचं सक्षमीकरण असेल, किंवा एसटी मध्ये 50% सवलत देणं असेल, आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी कशा सक्षम होऊ शकतात याकडे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नक्कीच लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर केवळ लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करणं एवढंच माननीय साहेबांचं ध्येय नव्हतं, तर राजकीय ताकद सुद्धा त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे शिवसेनेमध्ये सन्माननीय मीनाताई कांबळे, नीलमताई गोरे आणि भावनाताई गवळींच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा महिला नेत्या आपल्याला शिवसेनेत पाहायला मिळाल्या आणि शिवसेनेच्या महिला सचिव म्हणून आमच्या मनीषाताई या ठिकाणी काम पाहत आहेत. शायनाताई असतील, शीतलताई असतील, यांना ताकद देण्याचं काम झालं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून येणाऱ्या एका भीमाच्या लेकीला राज्यसभेपर्यंत, देशाच्या सर्वोच्च सदनापर्यंत पोहोचवण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आमच्या सोबत राहिले. जेव्हा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला महिला आरक्षणाच्या संदर्भात शिवसेना प्रचंड आग्रही असतानाच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत राज्यसभेमध्ये 50% महिला रिझर्वेशन कुठलाही नियम आणि कायदा नसताना मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्याच्या लेकीला खासदारकी देऊन दाखवून दिला आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा जवळपास 50% महिला आरक्षण आहे. आणि आता जो शिवसंवाद दौरा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही घेतोय, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती येणाऱ्या भविष्यकाळात ज्या महिला आपल्या समस्यांशी, संकटाशी, गरिबींशी, अडचणीशी लढा देत रणरागिणीसारख्या झुंजतायत, त्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणानं उभी आहे. हा संदेश तळागाळामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, अगदी तांड्यापर्यंत आणि झोपडपट्ट्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार, त्यांच्या योजना आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 45-47 अंश सेल्सिअस तापमानामध्ये उन्हातानाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये एक नवी ऊर्जा आणि नवी चेतना आम्हाला बघायला मिळते. आम्हाला अभिमान वाटतो की आमचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करणारं नाही, आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणारं नाही, तर
तर आमचं नेतृत्व 47°C तापमानामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर रस्त्यावर उभं राहून लढणारं आहे, कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेणारं आहे, कार्यकर्त्यांचे अश्रू पुसणारं आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि त्यामुळेच मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आत्ताच माहिती आमच्या सन्माननीय नेत्यांनी दिली, त्या पद्धतीनं 3 टीममध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिला, कदाचित त्यांच्यामध्ये खूप स्पार्क आहे, परंतु आतापर्यंत त्यांच्या कार्याची दखलच कुणी घेतलेली नसेल. त्यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही करू. ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसेना महिला आघाडीतली प्रत्येक महिला ही केवळ कार्यकर्ती नाही तर ती रणरागिणी आहे, आणि या रणरागिणी जर एकत्र आल्या तर नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असेल. आणि या सगळ्या लाडक्या बहिणींना संघटित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठीचा हा दौरा नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा असेल असा मला विश्वास वाटतो. आपण सगळेजण आलात यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, खरं तर ह्या स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत तर हे सगळ्या मर्यादांचं उल्लंघन करत आहेत. काही बोलायचं, कोणाही विषयी काही बोलायचं, कोणाची टिंगलटवाळी करायची. मागे सुद्धा एका स्टँडअप कॉमेडियननी स्वतःच्या आईवडिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं, आणि आता हे. त्यामुळे ह्या स्टँडअप कॉमेडियन्सच्या बद्दल मी तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील याबद्दल एखादा ठराव किंवा काहीतरी लक्षवेधी आणेन. परंतु या सगळ्यांना मात्र निश्चितच चोप बसला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, मागे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर देखील आक्षेपार्ह गीत तयार केलं, आणि नंतर उभाटा पक्षाच्या एका महिला उपनेत्यांनी पुन्हा ते गाऊन चिडवाचिडवीचे प्रयत्न केले. म्हणजे कर्तृत्व काय? कर्तृत्व शून्य. परंतु कोणाची टिंगलटवाळी करायची आणि त्यातनं पैसे कमवायचे, हा एक धंदा या स्टँडअप कॉमेडियन्सचा झाला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेधच करतोय. आणि महिला कॉमेडियन पण आहेत, महिला असो पुरुष असो, परंतु अशा प्रकारे घाणेरडं गलिच्छ वक्तव्य करायचं आणि नंतर परत माफी मागायची. म्हणजे नेमकं हे लोक जेव्हा असे शोज करतात ते ऑडियन्स असतात, एक ठराविक वर्ग आहे, आणि मग तो स्वैराचार काही बोलायचं आणि मग राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्या नावाखाली काही बोलायचं. हे आता या महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला माहीत आहे की मागे सुद्धा बिग बॉसच्या शोमध्ये असेच काहीतरी आक्षेपार्ह दृश्य होते, आणि त्याचाही आम्ही थेट आमचे खासदारांनी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तो विषय मांडला. आता तर ज्योतिताईंच्या रूपाने आम्हाला एक महिला खासदार तिकडे राज्यसभेत भेटले आहेत. असे कुठलेही विषय त्या दिल्लीच्या पातळीवर मांडायचे असेल तर नक्की आहे, आणि महाराष्ट्रात तर आम्ही आहोतच. परंतु या स्टँडअप कॉमेडियन्सना नक्कीच चांगला धडा शिकवला गेला पाहिजे. हां, बोल. कोण आदित्य ठाकरे? कोण आदित्य ठाकरे? अच्छा, ओके. तर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेकडून, आपल्या शिवसेनेकडून छत्रीचं वाटप केलं जातंय, मंत्र्यांनी वाटप करताय. कसं आहे ना की आमचा पक्ष हा कोणाचा वाढदिवस आहे, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून कार्यक्रम घेत नाही. आमचा पक्ष शिवसेना हा पक्ष 24/7 काम करणारा पक्ष आहे. आणि आज जर आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे तर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना यंदा तरी देवाने सुबुद्धी द्यावी. त्यांच्या आजोबांचं जे काही काम आहे, जो काही हिंदुत्व आहे, त्या हिंदुत्वाचा त्यांना विसर पडलेला आहे. परत एकदा त्यांना हिंदुत्व आठवावं आणि त्यांच्याकडून चांगलं काम घडावं अशी देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांची इच्छा असेल तर त्यांना अनेक गोष्टींचं आम्ही वाटप करू शकतो. हां, नाही, मला असं वाटतं जेव्हा अनेक लोक एकत्रितपणे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहतात
तर मुळात म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आतमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची जी मॅनेजिंग कमिटी आणि जनरल बॉडी हे त्याचे नियम करत असतात. आणि त्यामुळे खरं तर कोणाच्याही भावना दुखवू नये, आपण सर्वजण एकत्रित राहतो, सगळ्यांनी प्रत्येकाच्या भावनाचा आदर केला पाहिजे. परंतु शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र आहे आणि जसं मी पुन्हा सांगेन की कोऑपरेटिव्ह सोसायटीचे काही नियम आहेत ते ॲक्टप्रमाणे चालतात आणि प्रत्येक सोसायटीला अधिकार आहे की त्या त्या सोसायटीमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं ही त्यांची जनरल बॉडी ठरवत असते. खरं तर मला अलीकडे संजय राऊतांचं म्हणजे मानसिक संतुलन हे ठिकाणावर एक त्यांचं डोकं टाळ्यावर आहे की नाही याची पहिल्यांदा चौकशी करायला पाहिजे. कुणाला कुणी जन्माला घातलं याचा जर संशोधनच आपण करायला गेलं तर वाद खूप दूरपर्यंत जाईल, त्याच्या संदर्भात बोलायला नको. पण मला अलीकडे संजय राऊत हे उबाठाचे प्रवक्ते आहेत का ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत याच्या संदर्भातच संशय निर्माण होतोय. कारण सगळेच पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजेत अशा पद्धतीची ते भाषा करतायत. आमचा पक्ष हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वरती चालतो आणि जेव्हा त्यांच्या पोटच्या लेकरांनी त्यांच्या विचारांशी द्रोह केला तेव्हा त्यांच्या विचारांचा वारसा सांभाळणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंदुत्वासाठी ज्या पद्धतीनं उठाव केला त्यामुळे शिवसेनेचं अस्तित्व, सत्व आणि तत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सुरक्षित आहे. संजय राऊत, तुम्ही आमची काळजी करू नका, आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय हे बघा. तुम्ही दुसऱ्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला देताय कारण तुम्ही तुमची राज्यसभेची येणारी खासदारकी मिळवण्यासाठी कुणापुढे लीन झालेले आहात आणि तुम्ही किती मलिन झालेले आहात याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे. त्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचंय, जो खुद शीशे के घर में रहते हैं ना वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते. ते म्हणतात की शिवसेनेचा जर पश्चाताप झाला असेल तर ठाकरेंचे दरवाजे मातोश्रीचे उघडे आहेत शिवसेनेचे. खरं तर मला वाटतं की ज्यांना सगळे दरवाजे खिडक्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करून बसलेला होता शिवसैनिकांच्यासाठी म्हणून तुमच्यावरती ही रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. पश्चाताप कदाचित संजय राऊत यांना झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते रोज अशा पद्धतीची थातुरमातुर आणि बालिश विधानं करतायत. अरे मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती, हे तुमचं धोरण होतं. तुम्ही तुमच्या मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठीच नव्हे तर आमदार आणि मंत्र्यांसाठी सुद्धा बंद केले. त्यामुळे आज तुम्हाला रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की कदाचित संजय राऊत यांनाच पश्चाताप झालेला आहे. येणाऱ्या राज्यसभेसाठी आपल्याला कोण आणि कशी संधी देतंय याचं जुगाड लावण्यासाठी ते अशा पद्धतीची विधानं करतायत असं मला वाटतं. शासकीय वसतिगृह आहे त्याच्यामध्ये जे एससी प्रवर्ग आहे याच्या उपवर्गीकरणाचा प्रकार आहे तो समोर येतोय. मातंग समाज असेल त्याचबरोबर मेहतर समाज असेल जातीचं उपवर्गीकरण केलं जातं. कसं बघता येईल शासकीय वसतिगृहामध्ये? खरं तर हा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गांभीर्यानं चर्चेला जातोय. सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी माझी सुद्धा भेट घेतलेली होती. सोलापूरमध्ये संपूर्ण राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांचा मेळावा झालेला होता. त्यामध्ये मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, मेहतर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मोची समाज असेल, या सगळ्या समाजाची शिष्टमंडळं मला भेटली. आम्ही या सर्व गोष्टींच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहोत आणि या सर्व गोष्टींचा अत्यंत साकल्यानं अभ्यास करून कुठलाही समाज घटकावरती अन्याय न होता भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आरक्षण हे प्रत्येक ग्रासरूटच्या तळागाळाच्या समाज घटकापर्यंत पोहोचावं यासाठी आग्रही भूमिका आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घेऊ. प्रवेश घेतला जातो एखाद्या वसतिगृहात आपल्याला जेव्हा प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याच वेळेस जातीचं वर्गीकरण होतं, उपवर्गीकरण होतं, त्यावेळेस कसं बघता कारण की तिथे पुन्हा तेढ होईल असं वाटतंय का? हे सगळा प्रश्न खरं तर या सगळ्या गोष्टींची मी माहिती घेईन आणि माहिती घेऊन तिथे नक्की काय झालेलं आहे या संदर्भात मी जाणून घेऊन बोलेन. पण मला वाटतं की महाराष्ट्राचं समाजमन कुठल्याही पद्धतीनं जातीपातीच्या राजकारणानं विचलित होऊ नये, ढवळून निघू नये किंवा कलुषित होऊ नये अशाच पद्धतीची भूमिका ही सर्वांनी अत्यंत जबाबदारीनं घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव